प्रेज लॉर्ड. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की देवाचं वचन सांगतं की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्या मातेच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर, त्याने केलेले उपकार तू विसरू नको. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि खरोखर देवाचे उपकार आपल्या जीवनावर रोज आणि रोज आहे, म्हणून खरोखर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. देवाचं गौरव या ठिकाणी आपण वचनामधून करणार आहोत आणि यामध्ये यिर्मया याचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण पाहतो. यिर्मयाचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन. त्यास तू भिवू नको, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की यिर्मयाचा पहिला अध्याय आणि त्याचं 8वं वचन सांगतं की त्यास तू भिवू नको, तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. की देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगतं की त्यास तू भिवू नको, कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. आज आपण पाहत आहोत की जगामध्ये अशा अनेक परिस्थिती आहेत की काही नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये आज आपण पाहतो की अनेक ठिकाणी पूर आलेला आहे, अनेक ठिकाणी जे आहेत की भूकंप होत आहेत, अनेक ठिकाणी जे आहेत की आपण पाहतो की नैसर्गिक आपत्तीमध्ये की जे जंगली जनावर आहेत त्यांच्यापासून माणसांना उपद्रव होत आहे. म्हणजे हे ज्या आपत्ती आहे की आपण ह्या आपत्ती पाहतो. प्रेज लॉर्ड. की मनुष्याला ज्या गोष्टी आहेत की ह्या गोष्टीचं भय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कृत्रिम ज्या गोष्टी आहेत त्या कृत्रिम गोष्टींपासून पण मनुष्याला काय भय भीती आहे की काही ठिकाणी वायू गळती आहे, बॉम्बस्फोट सारख्या घटना आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आपण पाहतो की निरनिराळे जे कृत्रिम पद्धतीने बनवलेल्या जे काही रसायन आहेत त्या रसायनांपासून माणसाला धोका आहे. आपण पाहतो की अनेक ठिकाणी अणुबॉम्बस्फोट आहेत किंवा अशा ज्या अनेक भीती ज्या माणसाच्या मनामध्ये आहेत, या समस्या ज्या आहेत या समस्या माणसाला काय करत आहेत, भीतीदायक वातावरणामध्ये नेत आहेत. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की आपण पाहतो की आता आपल्याकडं सगळ्या ठिकाणी चाललेलं आहे की झाडे लावा बाबा, प्रदूषण कमी होईल, असे या पद्धतीने आपण पाहतो की प्रदूषणाचा सुद्धा काय की आपत्ती आपल्यामध्ये आहे. हालेलुया. ठिकठिकाणी वायू गळती आपल्याला पाहायला मिळते किंवा इतर ज्या गोष्टी आहेत की गॅस स्फोट आहे किंवा काही ज्या समस्या आहेत प्रदूषणाविषयी, ज्या वायूमध्ये ज्या प्रदूषणाने ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ही समस्या माणसापुढं फार मोठी आहे. हालेलुया. आणि अशा वातावरणामध्ये राहत असताना माणूस या समस्येमधून जात असताना माणसाच्या अंतःकरणामध्ये या गोष्टींमुळे काय झालेलं आहे की भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत असं नाही. या गोष्टी पूर्वी पण होत्या, या गोष्टी आजही आहेत आणि या गोष्टी उद्याही राहणार आहेत. हालेलुया. या गोष्टी आजही आहेत, उद्याही राहणार आहेत. फक्त याचं स्वरूप जे आहे ते स्वरूप वेगळं असेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परंतु या गोष्टी जरी आपल्या जीवनामध्ये असल्या, प्रेज लॉर्ड, तरी या गोष्टीमधून देवाचं वचन आपल्याला आज काय शिकवत आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी काय सांगत आहे. प्रेज लॉर्ड. की अशा भीतीमय वातावरणामध्ये किंवा अशा परिस्थितीमध्ये आपण राहतो, आपल्या समस्येमधून जात असताना की आपल्या जीवनामध्ये एकच गोष्ट आहे की आपल्या जीवनामध्ये नैराश्य निर्माण झालेलं आहे आणि आपला जीव हा निराश झालेला आहे. की पाहतो की अनेक असे जे काही गोष्टी आहेत की साथीचे रोग आहेत, आजार आहेत, त्याच्यानंतर मानवाच्या जीवनामध्ये अपघात आहेत, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत प्रेज लॉर्ड की यामधून माणसाची सुटका होत नाही. म्हणून माणूस काय झालेला आहे, काय भीतीच्या दडपणाखाली आहे. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं, काय सांगतं बघा की यशायाचा 43वा अध्याय, यशायाचा 43वा अध्याय त्याचं 1 ते 3 वचन आपल्याला या ठिकाणी काय सांगतं बघा. एक ते 4 वचनापर्यंत आपण वाचू. तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असं म्हणतो की भिवू नको, कारण मी तुला सोडले आहे, मी तुला तुझ्या नावाने हाक मारली आहे, तू माझा आहेस. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझबरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडविणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस, त्याला ज्वाला तुला पोळणार नाही, कारण मी परमेश्वर तुझा देव आहे, मी इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा त्राता आहे. मी तुझ्याकरता मिसर खंडादाखल दिला आहे,
तुझ्याबद्दल कोश व सभा दिले आहे. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेत आहेस व मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणून तुझबद्दल व तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्र मी तुला देईन. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. की देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की तू भिवू नको. प्रेज लॉर्ड. मी तुझ्या बरोबर आहे. मी काय आहे? तुझ्या बरोबर आहे. मी तुझा देव परमेश्वर, तुझा निर्माण करता परमेश्वर आहे. तुला भिण्याची गरज नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. की देव आपल्याला ह्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला काय करतो की तू आपल्याला भिण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही. हालेलुया. आज अनेक जण आपण निराशेमध्ये चाललेलो आहे. प्रेज लॉर्ड. की आपण पाहतो की महामारीच्या काळामध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण बेरोजगार झाले, अनेक जण अशा गोष्टी आहेत की अनेकांवर उपासमारीची वेळ आली आणि अनेक जण हताश होऊन निराश झालेले आहेत. प्रेज लॉर्ड. आणि त्यांच्या जीवनामध्ये फक्त निराशाच आहे. हालेलुया. परंतु देवाचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. हालेलुया. आपण जर निराश आपल्या जीवनामध्ये असेल तर देव आपल्याला सांगतो की तू माझ्या दृष्टीने काय आहेस? अमोल आहेस. प्रेज लॉर्ड. कारण मी तुझा काय आहे? निर्माण करता परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की मी तुला या गोष्टीतून काय केलेलं आहे? सोडवलेलं आहे. प्रेज लॉर्ड. परमेश्वराने आपल्याला या गोष्टीमधून अगोदरच सोडवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. परंतु आपण काय करतो? चिंतेमध्ये, निराशेमध्ये जातो आणि आपल्याला देवाचा विसर पडतो. हालेलुया. आपण जर पाहिलं की देवाचं वचन सांगतं की देव म्हणतो की तुझ्या जीवाबद्दल मी काय करेन? मनुष्य आणि राष्ट्र मी तुला देईन. हालेलुया, प्रेज लॉर्ड. निराश होण्याची गरज नाही. देव म्हणतो की मी तुझ्या जीवाबद्दल मी तुला मनुष्य आणि तुला राष्ट्र म्हणून मी देईल. प्रेज लॉर्ड. कारण देव म्हणतो की तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. हालेलुया. तू माझ्या दृष्टीने कसा आहेस? अमोल आहेस. प्रेज लॉर्ड. परंतु आपण काय करतो की आपली समस्या ही देवापुढे आपण मांडत नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. देवाचं वचन आपण जर पाहिलं प्रेज लॉर्ड, तर उत्पत्तीच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं प्रेज लॉर्ड की इस्रायल लोक कसं मिसर लोकांच्या गुलामगिरीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी गुलामगिरी म्हणजे फक्त 1 वर्ष 2 वर्ष किंवा 5 वर्ष अशी गुलामगिरी नाही, तर ते तब्बल 430 वर्ष फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये होते. किती वर्ष? 430 वर्ष ते फारो राजाच्या गुलामगिरीमध्ये होते. प्रेज लॉर्ड. मग 430 वर्ष त्यांनी फक्त जुलूम सहन केला, त्यांनी त्रास सहन केला. देवाचं वचन सांगतं की त्यांच्या ज्या कन्न आहे किंवा त्यांच्या ज्या आरोळ्या आहेत, त्यांच्या ज्या आरोळ्या त्या देवापर्यंत गेल्या. त्यांचं कन्न, त्यांचं बोलणं, त्यांचा त्रास देवाने पाहिला. त्यांच्या ज्या आवाज आहे, कन्याचा आवाज, तो देवाच्या कानावर गेला. हालेलुया, प्रेज लॉर्ड. परंतु अशा परिस्थितीमध्ये देवाने त्यांचं सर्व कष्ट पाहिलं. प्रेज लॉर्ड. त्यांचं रडणं पाहिलं, त्यांच्या सर्व गोष्टी देवाने पाहिल्या. हालेलुया. देवाने त्यांची वाणी सुद्धा ऐकली, देवाने त्यांची प्रार्थना ऐकली. हालेलुया. आणि त्यांनी काय केलं? देवाने काय केलं की मोशेसारखा सेवक त्यांच्या जीवनामध्ये उभा केला आणि मोशेद्वारे जे 430 वर्ष गुलामगिरीमध्ये इस्रायल राष्ट्र होतं, त्यांची सुटका त्या ठिकाणून केली. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आपल्याला वाटतं परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही. प्रेज लॉर्ड. परंतु देवाचे कान तुमच्या हाकेकडे असतात. हालेलुया. देवाचे कान तुमच्या हाकेकडे असतात. देवाची इच्छा आहे की आपण पाहिलं पाहिजे की देवाच्या कानावर जर इस्रायल लोकांचं कन्याचा आवाज किंवा त्यांच्या आरोळ्या, त्यांचं ते दुःखदायक, क्लेशदायक, त्यांच्या जे होणाऱ्या वेदना, यामुळे ते देवाच्या कानावर गेलेलं आहे. प्रेज लॉर्ड. पण तुमची प्रार्थना जाणार नाही का? हालेलुया, प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की मी तुला निवडलेलं आहे, तू माझ्या दृष्टीने कसा आहे? अमोल आहेस. आणि देवाचं वचन सांगतं की परमेश्वराचे नेत्र आणि परमेश्वराचे कान हे नीतिमानाकडे असतातच. हालेलुया, प्रेज लॉर्ड. नीतिमानाची प्रार्थना तो ऐकतो. प्रेज लॉर्ड. कारण आपण पाहतो की फक्त गुलामगिरीतून नुसतं सोडलं नाही. हालेलुया. मोशेद्वारे गुलामगिरीतून सोडवलं, पण कसं सोडवलं? कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता. हालेलुया. कुठल्याही प्रकारचं युद्ध न करता देवाने काय केलं? मोशेद्वारे त्या इस्रायल लोकांची सुटका केली. आणि नुसतं सुटका नाही केली तर 40 वर्ष त्यांना सांभाळलं. किती वर्ष? 40 वर्ष. बायबल सांगतं, देवाचं वचन सांगतं की 40 वर्षामध्ये त्यांच्या अंगावरचे कपडे फाटले नाहीत किंवा त्यांच्या पायातले पायतान सुद्धा काय झाले नाही, जीर्ण झाले नाही किंवा झिजले नाहीत. हालेलुया.
अशा प्रकारे देवाने त्यांचा 40 वर्ष त्या ठिकाणी सांभाळ केला. हालेलुया. मग तो देव तुमचा सांभाळ करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव आपल्या प्रत्येकाचा सांभाळ करतो. हालेलुया. पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या ज्या समस्या आहेत हे देवापुढे मांडायला सुरुवात करा. हालेलुया. माणसापुढे तुमची समस्या ठेवू नका. माणसापुढे तुमच्या समस्येचं काही उत्तर तुम्हाला मिळणार नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही देवापुढे तुमची समस्या ठेवणार, प्रत्येक समस्येचं उत्तर देव तुम्हाला देणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इथून मागं काय झालं की इथून मागं आपण पाहिलं की फक्त आपण माणसापुढे आपल्या समस्या ठेवल्या, परंतु त्या समस्येला कुठल्याही प्रकारचं यश प्राप्त झालं नाही. उलट आपल्या जीवनामध्ये निराशा निर्माण झाली. हालेलुया. आणि आज अनेक जण काय आहेत की निराशेमध्ये. आज आत्महत्येचं प्रमाण काय आहे? निराशापोटी आत्महत्येचं प्रमाण आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाला ह्या गोष्टी नाही. देव म्हणतो की मी तुला निवडलेला आहे. हालेलुया. तू माझ्या दृष्टीने कसा आहेस? अमोल आहेस. तू जलातून जाशील, नद्यातून जाशील, पण त्या तुला बुडवणार नाहीत. आगीतून जाशील, पण ते तुला पोळणार नाही. ज्वाला तुला पोळणार नाहीत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाच्या दृष्टीने आपण अमोल आहे. देव म्हणतो की तुझा बचाव करणारा परमेश्वर मी आहे. हालेलुया. तू भिवू नको. प्रेज लॉर्ड. आपण पाहिलं की बायबलमध्ये 365 वेळा भिवू नको हा शब्द आहे आणि 365 वेळा भिवू नको हा शब्द आहे. परंतु हा काय आहे की आपले वर्षाचे दिवस सुद्धा 365च आहेत. हालेलुया. आणि देव प्रत्येक दिवसाला म्हणतो की तू भिवू नको, मी तुझ्याबरोबर आहे. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला या ठिकाणी सांगतं की भिवू नको. तुझ्या पुढे चालणारा तुझा देव परमेश्वर मी आहे. हालेलुया. तुझ्या पुढे चालणारा तुझा देव परमेश्वर मी आहे. तुला भिण्याची गरज नाही. तुला निराश होण्याची गरज नाही. फक्त तू तुझी समस्या माझ्या पुढे आण. हालेलुया. तुझी समस्या काय कर? माझ्या पुढे आण. आपण देवापुढे आपली समस्या मांडत नाही म्हणून आपल्या जीवनातली निराशा हटत नाही. हालेलुया. आपण आपले प्रश्न देवाला मांडले पाहिजे, देवाला सांगितले पाहिजे. बायबलमध्ये असे काही उदाहरण आहेत. हालेलुया. जर आपण अब्रामाविषयी जर पाहिलं तर देवाने अब्रामाला सांगितलं की तुझा एकुलता एक पुत्र जो आहे इसाक, त्या इसाकाचा अर्पण तू मला कर. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि अब्राम असं म्हणला नाही प्रेज लॉर्ड की मला इतक्या वर्षातून 100 वर्षातून मला मुलगा झाला आणि मग मी त्याचा अर्पण कसं काय देवाला देऊ. हालेलुया. अब्राम तयार झाला. प्रेज लॉर्ड. अब्रामाला माहिती होतं की ज्या देवाने हा मुलगा मला माझ्या जन्माला घातलेला आहे, देव माझ्यासाठी दुसरं काहीतरी करून ठेवेल. हालेलुया. देवाच्या वचनावर, देवाच्या शब्दावर फक्त अब्रामाने विश्वास ठेवला. आणि मोऱ्या नावाचा जो डोंगर आहे त्या डोंगरावर काय केलं की त्याने त्याचा अर्पण करण्यासाठी काय केलं, त्याला घेऊन चालला असताना प्रेज लॉर्ड मुलगा बापाला विचारतो, इसाक बापाला विचारतो की आपल्याकडं सुरा आहे, लाकड आहे, अग्नी आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण अर्पण कुठं आहे. हालेलुया. पण अर्पण कुठं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्याला हे माहीत नव्हतं की अर्पण हे मी स्वतः आहे. इसाकाला माहीत नव्हतं की अर्पण मी स्वतः आहे. प्रेज लॉर्ड. पण बापाला तो प्रश्न विचारतो की सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, मग अर्पण कुठं आहे. प्रेज लॉर्ड. अब्राम त्याला म्हणतो की देव पाहून देईल. हालेलुया. यहोवा यिरे, देव पाहून देईल. देव पुरवठा करणारा देव आहे. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये आज अशा गोष्टी असतील प्रेज लॉर्ड, तुम्हाला वाटत असेल की कोणती समस्या आपल्या जीवनामध्ये फार मोठी आहे, ते समस्या सुटणार नाही. प्रेज लॉर्ड. पण तो एक लक्षात ठेवा, पाहून देणारा देव आहे. हालेलुया. पाहून देणारा कोण आहे? देव आहे. आशीर्वाद देणारा देव आहे. तुम्हाला पुरवठा करणारा देव आहे. त्या देवापुढे तुमची समस्या मांडा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि देव तुमचा पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये दुसरं उदाहरण जे आहे ते योसेफाविषयी सांगितलेलं आहे. प्रेज लॉर्ड. की योसेफ 17 वर्षाचा असताना त्याच्या भावाने त्याला काय केलं, कपटाने त्याला काय केलं, गुलाम म्हणून विकलं. प्रेज लॉर्ड. 17 वर्षाचा त्याला गुलाम म्हणून विकलेला असताना जगाची माहिती नाही, कुठल्या गोष्टीची त्याला माहिती नाही, फक्त त्याला गुलाम म्हणून विकलं. प्रेज लॉर्ड. आणि अशा अवस्थेमध्ये असताना त्या गुलाम म्हणूनच नाही तर त्याला तुरुंगात सुद्धा जावं लागलं. हालेलुया. खोट्या आरोपामध्ये त्याला तुरुंगात सुद्धा जावं लागलं. परंतु त्याने त्या ठिकाणी धीर सोडला नाही. देवावरचा विश्वास त्याने कमी केला नाही. त्याचा देवावर विश्वास होता आणि देवाचा आत्मा त्याच्या ठाई काम करत होता. हालेलुया. देवाचा आत्मा त्याच्या ठाई काम करत होता. प्रेज लॉर्ड. देवाचा आत्मा त्याच्या ठाई होता. प्रेज लॉर्ड. देव योसेफा बरोबर होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याने त्या गोष्टी सहन केल्या. प्रेज लॉर्ड. परंतु आपण पाहतो की त्याची जी समस्या आहे ती समस्या देवाने पाहिली. देवासमोर त्यांनी काय केला,
त्या गोष्टी विश्वासाने मांडल्या आणि देवापुढे त्याने काय केलं, आपल्या समस्याला त्याने ठेवलेलं, सादर केलं. प्रेज लॉर्ड. आणि देवाने त्या सर्व गोष्टी पाहिल्या. परंतु आपण पाहतो की त्याचा परिणाम ज्यावेळेस त्यांनी देवावरचा जो विश्वास जो होता, तो दृढ विश्वास त्यांनी सोडला नाही. त्याच्या जीवनावर ते समस्या आली, तुरुंग भोगण्याची समस्या आली, त्याच्यावर खोटे आरोप आले, गुलाम म्हणून जरी त्याला विकलं, परंतु त्याने देवावरचा विश्वास कमी केला नाही. देवावर त्याने दृढ असा विश्वास ठेवला. हालेलुया. आपल्या जीवनात अशा गोष्टी होतात का की आपल्या जीवनामध्ये समस्या आली की आपण देवावर दृढ विश्वास ठेवतो का? हालेलुया. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण आपल्या अंतःकरणाला विचारलं पाहिजे की खरोखर माझ्या जीवनामध्ये जर समस्या असली तर मी ती देवापुढे मांडतो का? किंवा माझ्या जीवनात जर ही समस्या आली तर मी देवापुढे ती मांडून मी देवाला ती सादर करतो का? प्रेज लॉर्ड. आणि आपण ते सादर करत नाही. आपण काय वेळेस करतो की ते आपण नुसतं सहन करतो, परंतु देवापुढे आपण ती मांडत नाही. हालेलुया. देवापुढे मांडायला आपल्याला ती लाज वाटते. हालेलुया. फक्त आपण एक गोष्ट करतो की माणसापुढे मांडतो, परंतु माणूस त्यावर काहीच करू शकत नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माणूस त्या ठिकाणी काही करू शकत नाही. म्हणून ज्या काही गोष्टी आहेत की योसेफाने ती गोष्ट केली की त्याची जी समस्या होती ती देवासमोर मांडली. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी फारोचा तो प्रमुख अधिकारी झाला. काय झाला? तो देवापुढे त्याने त्याची समस्या मांडली आणि त्या ठिकाणी तो काय झाला? प्रमुख अधिकारी म्हणून त्या ठिकाणी ही झाला. प्रेज लॉर्ड. तो निराशेत राहिला नाही, त्यांनी त्याची समस्या देवापुढे मांडली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण आपल्या अडचणीमध्ये देवाला आपण ओळखलं पाहिजे. हालेलुया. आपल्या अडचणीमध्ये आपण काय केलं पाहिजे? देवाला ओळखलं पाहिजे. आपली कोणतीही समस्या असू द्या, आपण ती देवापुढे मांडायला शिकलं पाहिजे. हालेलुया. माणसाला सांगून उपयोग नाही. प्रेज लॉर्ड. देवापुढे ती समस्या तुम्ही ही करा. प्रेज लॉर्ड. आपण जर बायबलमध्ये पाहिलं की दानिएलच्या पुस्तकामध्ये दानिएलविषयी किंवा शद्रक, मेशक आणि अबेदनगो हे जे होते की देवावर यांचा दृढ विश्वास होता. देवासाठी हे मरायला तयार होते. प्रेज लॉर्ड. आम्ही मरू पण आम्ही देवाला सोडणार नाही, इतका दृढ विश्वास त्यांचा देवावर होता. हालेलुया. राजाची आज्ञा त्यांनी मोडली, परंतु देवावरचा विश्वास त्यांनी कमी केला नाही. देवावरची भक्ती त्यांनी कमी केली नाही. प्रेज लॉर्ड. राजाने त्यांना काय केलं? शद्रक, मेशक आणि अबेदनगोला तिघांना उचललं आणि तप्त अशा भट्टीमध्ये टाकलं. का? फक्त राजाची आज्ञा त्यांनी मोडली. प्रेज लॉर्ड. परंतु देवाने त्यांना त्या तप्त अशा भट्टीतून सुद्धा बाहेर काढलं. हालेलुया. हालेलुया. त्यांना काय केलं की तप्त अशा भट्टीतून सुद्धा देवाने त्यांना बाहेर काढलं, त्यांचा जीव त्या ठिकाणी वाचवला. प्रेज लॉर्ड. दुसरी गोष्ट दानिएलविषयी जर पाहिलं की दानिएल हा दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करणार होता. किती वेळेस? दिवसातून 3 वेळेस तो प्रार्थना करायचा, देवाकडे 3 वेळेस प्रार्थना करायचा. आणि लोकांना वाटलं की हा प्रार्थना करतोय, याची प्रार्थना आपल्याला बंद करायची. प्रेज लॉर्ड. आपल्याला प्रार्थना काय करायची? याची बंद पाडायची. परंतु देवाचं वचन त्या ठिकाणी सांगतं. प्रेज लॉर्ड. की दानिएल त्या ठिकाणी त्यांनी त्याची प्रार्थना बंद केली नाही. देवासाठी तो मरायला तयार झाला. काय केलं की राजाने उचललं आणि त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं. प्रेज लॉर्ड. पण तो सिंहाच्या गुहेत असताना सुद्धा देवाने त्या ठिकाणी भुकेल्या सिंहाचे तोंड बंद केले, परंतु दानिएलची सुटका त्या ठिकाणाहून केली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आपण आपल्या समस्या ज्या आहेत ह्या देवापुढे मांडायला शिका. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये बरेचसे उदाहरणं आहेत. हालेलुया. की त्यांनी त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या देवापुढे मांडल्या. फक्त सामान्य माणसालाच समस्या असते असं नाहीये. फक्त सामान्य माणसाच्या जीवनात समस्या असते असं नाहीये. प्रेज लॉर्ड. बायबलमध्ये असे उदाहरण आहेत की जे राजे होते त्यांच्या जीवनात सुद्धा समस्या होत्या. राणी जे होते राणीच्या जीवनात सुद्धा समस्या होती. प्रेज लॉर्ड. फक्त सामान्य लोकांच्या जीवनात समस्या येतात असं नाहीये. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या येते, परंतु देवाची त्यामध्ये एकच इच्छा असते की तुमची समस्या ही तुम्ही देवापुढे मांडली पाहिजे. हालेलुया. आपण आपली समस्या जी आहे की देवापुढे मांडायला शिकला पाहिजे. बायबलमध्ये जो हिजकिया नावाचा राजा होता आणि हिजकिया नावाचा राजा देवावर त्याचा अटळ असं प्रेम होतं. प्रेज लॉर्ड. देवावर तो प्रीती करत होता. देवाच्या प्रत्येक आज्ञा तो पाळत होता. परंतु त्याला यशाया संदेशाने सांगितलं की हे राजा हिजकिया, तुझं मरण आहे ते मरण जवळ आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. तू मरणार आहेस. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस देवाकडून येणारा संदेश जो ज्यावेळेस संदेष्टा सांगतो त्यावेळेस हिजकिया राजाला वाईट वाटतं.
देवाचं वचन सांगतं की तो देवापुढं मनस्वी असा रडला. प्रेज लॉर्ड. देवाला तो म्हणला की देवा, आजपर्यंत तू ज्या आज्ञा मला दिली त्या आज्ञाप्रमाणे मी राहिलो, मी सगळ्या गोष्टी तुझ्या इच्छेप्रमाणे मी केल्या, परंतु आज माझा मरण आहे हे मला कळालं, मला वाईट वाटते देवा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. की मी सगळ्या गोष्टी तुझ्या इच्छेने केल्या तरी आज माझ्या जीवनामध्ये मरण आहे. माझी ही समस्या देवा मी तुझ्या पुढे मांडतो. प्रेज लॉर्ड. आणि त्यावेळेस देवाचं वचन सांगतं प्रेज लॉर्ड की परमेश्वराने हिजकिया राजाच्या समस्येला उत्तर दिलं. हिजकिया राजाची समस्या परमेश्वराने ऐकली आणि देवाने त्याचं आयुष्य जे आहे ते 15 वर्ष वाढवलं. हालेलुया. त्याचं आयुष्य किती वर्ष वाढवलं? 15 वर्षांनी देवाने त्याचं आयुष्य वाढवलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. दावीद राजा जो आहे की दावीद राजा जीवनामध्ये पाप होतं. प्रेज लॉर्ड. त्यावेळेस दावीद राजाने त्याच्या पापाविषयी समस्या देवापुढे मांडली. देवाने त्या ठिकाणी त्याचा पाप दोष जो आहे तो काढून टाकला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन आपल्याला सांगतं, स्तोत्र संहिता 32 मध्ये सांगितलेलं आहे की ज्यांच्या अपराधांची क्षमा झालेली आहे तो पुरुष धन्य आहे. ज्याच्या पापावर पांघरून घातलेला तो पुरुष कसा आहे? धन्य आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. त्या ठिकाणी पापाविषयी समस्या दावीने देवापुढे मांडली. देवाने त्याला पापापासून दोषमुक्त केलं. हालेलुया. एस्तेर राणीला कळालं की इस्रायल लोकांना मारण्यासाठी काय केलेलं आहे की एक प्लॅन तयार झालेला आहे, एक योजना तयार झालेली आहे. प्रेज लॉर्ड. परंतु ती सुद्धा काय झाली की त्या ठिकाणी मारायला तयार झाली. परंतु तिने काय केलं की 3 दिवस उपास प्रार्थनेमध्ये राहून देवापुढं तिची काय केली? विनंती देवापुढं मांडली, तिची समस्या देवापुढं मांडली. हालेलुया. आणि देवाने तिच्या समस्येला उत्तर दिलं की अनेक लोकांचे प्राण त्या ठिकाणी वाचले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये जे आहे की हन्नाचं एक उदाहरण आहे की आपल्याला माहिती आहे की हन्ना ही वांज होती, तिला लेकरू बाळ काही नव्हतं. प्रेज द लॉर्ड. तिचा जो पती होता तो तिला काय करत होता? तिला भरोसा देत होता. परंतु तरी त्या गोष्टी तिच्या जीवनामध्ये होत्या की ती काय करत होती? फक्त एकच गोष्ट म्हणत होती की देवा, माझा जे हा कलंक आहे, वांजपणाचा जो कलंक आहे, हा कलंक तू धुवून काढ. प्रेज लॉर्ड. आणि देवापुढे ती काय करत होती? तिची समस्या जी होती ती समस्या ती त्या ठिकाणी काय करत होती? मांडत होती. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि ती सतत देवापुढे रडत होती. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता त्यावेळेस तुम्हाला हे सगळे उदाहरण दिसते. मी सांगतो हे पहिले शमूएलचा अध्याय आहे. प्रेज लॉर्ड. पहिले शमूएल आहे, त्याच्यामध्ये हन्नाचं उदाहरण आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्याच्यामध्ये सांगतंय की हन्ना रडत होती, त्या देवापुढे रडत होती की देवा, माझा हा कलंक तू निघून जाऊ दे, की माझं वांजपण तू काढून टाक. प्रेज लॉर्ड. हालेलुया. देवाने तिच्या समस्येला उत्तर दिलं. हालेलुया. देवाने तिच्या समस्येला उत्तर असं दिलं की देवाने तिचं वांजपण केलं, काढून टाकलं आणि देवाने त्या ठिकाणी तिला आनंदी माता असं बनवलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. निराशा ही तुमच्या जीवनासाठी फार मोठी समस्या नाही. हालेलुया. जर आज तुम्ही निराश आहेत, तुमच्या जीवनामध्ये निराश आहेत, तर इथून पुढे एक लक्षात ठेवा की तुमची समस्या ही लोकांपुढे मांडण्यापेक्षा देवापुढे मांडायला शिका. हालेलुया. तुमच्या समस्येला उत्तर मिळणार. हालेलुया. माणसाकडून कोणतीही तुमची इच्छापूर्ती होणार नाही, परंतु देवाचं वचन सांगतं की माझी इच्छापूर्ती करणारा माझा परमेश्वर आहे. हालेलुया. देवाकडून तुमची इच्छापूर्ती होणार. हालेलुया. तुमच्या समस्येला देवाकडून उत्तर मिळणार. प्रेज लॉर्ड. सगळ्या गोष्टीचा जर अभ्यास आपण केला, प्रेज लॉर्ड, आज आपल्याला वाटतंय काहीचं काही होतं की काही असं असतं की काहीचं घर पूर्ण होत नाही, बांधायचं होत नाही. हालेलुया. काही ना काही समस्या त्यांच्या जीवनामध्ये येतात. हालेलुया. तसंच नेम्याचं उदाहरण आहे. प्रेज लॉर्ड. नेम्याला सुद्धा काय वाटलं की त्याला कुणीतरी सांगितलं की यरूशलेमचे तट पडलेले आहेत, ते बांधायचे आहेत, कोट बांधायचे आहेत. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी प्रार्थना केली, देवाजवळ ती समस्या मांडली, देवाला त्यांनी दाखवलं की देवा, मला हे गोष्टी बांधून काढायच्या, त्यावेळेस देवाने त्या ठिकाणी काय केले की त्याचे जे मार्ग होते त्या मार्गातले सर्व अडखळणं दूर करले आणि देवाने ते बुरुज त्याच्याकडून बांधून घेतले, कोट बांधून घेतले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग देव तुमच्या समस्येला उत्तर देणार नाही का? देव तुमच्या समस्येला तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढणार नाही का? देव तुम्हाला तुमच्या त्या समस्येतून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया.
प्रेज लॉर्ड. नुसतं हेच उदाहरण नाही तर बायबलमध्ये आपण प्रभू येशूविषयी सुद्धा पाहू की प्रभू येशू सुद्धा त्याच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या देवपित्याकडे मांडायचा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आपण पाहतो की अनेक वेळेस आपण योहानाचा अध्याय वाचला तर त्यामध्ये प्रभू येशू देवपित्याला म्हणतो ज्यावेळेस लाजाराला काय केलं, जिवंत करण्यासाठी हे केलं. ज्यावेळेस कबरेकडे येशू गेला त्यावेळेस सांगत येशूनी त्या ठिकाणी म्हणलं की हे पित्या, तू आजपर्यंत माझ्या सर्व विनंत्यांना आजपर्यंत तू काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे, तू मान्य केलेलं आहे. आज ही विनंती तू काय कर, मान्य कर. म्हणजे येशूचं हे उदाहरण जे आहे की येशू सुद्धा काय करत होता की आपली समस्या जी होती ती देवपित्या पुढं मांडत होता. हालेलुया. आणि देवपिता सुद्धा त्याला त्या समस्येतून बाहेर काढत होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग आपण आपली समस्या देवाकडं मांडतो का? हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण आपली समस्या देवाकडं मांडतो का? प्रेज लॉर्ड. तर बायबलमध्ये आपण पाहिलं, प्रेज लॉर्ड, बायबलमध्ये स्तोत्रसंहितेचा 22वा अध्याय स्तोत्रसंहितेचा 22वा अध्याय आणि त्याचा 4 आणि 5 वचन आपल्याला सांगत होतं की आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत होतास. ते तुझा धावा करीत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. हालेलुया. हालेलुया. की ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता सांगतो की आमचे पूर्वज तुझ्यावर भाव ठेवीत, ते तुझ्यावर भाव ठेवीत असत आणि तू त्यांना मुक्त करीत असत. हालेलुया. मग आज या ठिकाणी स्तोत्रकर्ता म्हणतो की मग आमचे पूर्वज सुद्धा तुझ्यावर भाव ठेवत होता. हे परमेश्वरा, सर्व भाव तुझ्यावर होता, तू मुक्त करत होतास. मग आपण आपला भाव परमेश्वरावर ठेवतो का? का आपण बंधनामध्ये, का आपण समस्यामध्ये, का आपण निराशामध्ये? की याचं उदाहरण एकच आहे की आपण देवावर आपण भाव ठेवत नाही आणि देवापुढं आपली समस्या सादर करत नाही, म्हणून आजही आपण बंधनामध्ये आहोत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की ते तुझा धावा करत, ते तुझा काय करत, धावा करत आणि मुक्त होत, ते तुझ्यावर भाव ठेवीत आणि निराश होत नसत. हालेलुया. प्रेज लॉर्ड. ते तुझ्यावर भाव ठेवत आणि ते काय होत होते, मुक्त होत होते. ते तुझा धावा करत होते परंतु ते निराश होत नव्हते. हालेलुया. का? कारण तू त्यांना मुक्त करत होता, त्यांच्या समस्येला तू उत्तर देत होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. असं समजू नका की प्रभू येशू सुद्धा स्वतः देवपित्याकडेच विनंती करत होता. प्रत्येक समस्येविषयी देवाला तो सांगत होता, देवपित्याला तो सांगत होता की आज ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये हा त्रास आहे. हालेलुया. आपण बायबलमध्ये पाहिलं, प्रेज लॉर्ड, की मोशे हा देवाने इस्रायल लोकांसाठी निवडलेला होता. मोशेला देवाने निवडलं होतं इस्रायल लोकांसाठी. प्रेज लॉर्ड. परंतु इस्रायल लोक काय करत होते, मोशेच्या विरुद्ध कुरकुर करत होते. प्रेज लॉर्ड. ते काय करायचे, मोशेविषयी कुरकुरच करायचे. हालेलुया. मोशेने काय केलं की फारो राजाच्या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढलं आणि ज्यावेळेस त्यांचा प्रमुख म्हणून मोशे काम करत होता त्यावेळेस ते लोक त्याच्याविषयी कुरकुर करत होते. परंतु मोशेने त्यांच्या कुरकुरीकडे लक्ष दिलं नाही, मोशेने त्यांच्या समस्येकडे लक्ष दिलं. हालेलुया. त्यांची समस्या जी होती ती देवापुढे त्यांनी मांडली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आम्ही त्याच गोष्टी करतो, आम्ही कोणाच्या कुरकुरीकडे लक्ष देत नाही. हालेलुया. आम्ही पहिले विचारतो की बाबा प्रार्थना करायची, मग प्रार्थना करायची, तुझ्या जीवनात समस्या आहे की ती सांग आम्हाला. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तू किती कुरकुर आमच्या जीवनाविषयी करतो किंवा आमच्याविषयी करतो किंवा किती काय ह्या गोष्टी करतो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. तुझ्या जीवनात समस्या काय आहे ती सांग. आमच्या समस्येसाठी प्रार्थना करण्यासाठी देवाने आम्हाला उभं केलेलं आहे. हालेलुया. तुझी कुरकुर ऐकण्यासाठी किंवा तू कुरकुर करतो हे पाहण्यासाठी आम्हाला देवाने उभं केलं नाही, तर तुझी समस्या तुझ्या जीवनामध्ये काय आहे ती पाहण्यासाठी आम्हाला देवाने उभं केलं आहे. तुझी समस्या ती सांग, कारण तुझी समस्या मी देवापुढे मानल्यानंतर तुझ्या समस्येला उत्तर ते मिळणार आहे. हालेलुया. मोशेने कुरकुरीकडे लक्ष दिलं नाही, परंतु लोकांच्या समस्येकडे लक्ष दिलं. हालेलुया. आज आम्ही त्याच गोष्टी करतो. कोण कुरकुर करतोय, कोण बनबन करतोय, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. पण कोणाच्या जीवनामध्ये जी समस्या आहे आम्ही तत्परतेने त्या लोकांसाठी लगेच प्रार्थना करतो. हालेलुया. आम्हाला आमचा आत्मा शांत बसू देत नाही. कोणी सांगितलं की
की अशा अशा गोष्टी आहेत. आम्हाला असं वाटतं की कधी त्या लोकांसाठी जाऊन प्रार्थना करून कधी ते लोक बरे होतील आणि कधी देवाचं गौरव ते करतील. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि त्यामधून अजून एकही आनंद आम्हाला एक होतो की ज्यावेळेस आम्ही ती समस्या देवापुढे मांडतो, आमची समस्या सुद्धा देव ते आनंदाने स्वीकारतो आणि त्या समस्येतून तुम्हाला बाहेर काढतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्हाला देवाला खुश करायचं आहे, माणसांना नाही. प्रेज लॉर्ड. माणूस कधीच खुश होणार नाही. देवाने बायबलमध्ये सांगितलेले जळवेच्या 2 कन्या आहेत, त्या सतत दे दे मानतात. प्रेज लॉर्ड. सतत ते दे दे मानतात, त्या कधीच तृप्त होणार नाहीत. प्रेज लॉर्ड. ते तृप्त होणार नाही, ते दे देच म्हणणार आहे आणि दे दे म्हणणार. त्यांना मिळालं नाही ते कुरकुर करणार आहेत. हालेलुया. मग आम्हाला ते कुरकुरीचं काही घेणं देणं नाही. प्रेज लॉर्ड. आम्हाला माहिती आहे मोशेचं आमच्यासमोर एक चांगलं उदाहरण आहे, प्रत्येक सेवकापुढे एक चांगलं उदाहरण आहे. ते कुरकुर करतील पण आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थनाच करणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आम्हाला त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तुमच्या कुरकुरीकडे, तुमच्या बनबनीकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही, पण तुमच्या जीवनामध्ये काय समस्या आहे त्या समस्येला कसं देव उत्तर देतो त्या गोष्टी आम्ही देवापुढे सादर करणार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं की स्तोत्रसंहिता त्याचा 95 अध्याय आणि त्याचं 22वं वचन आपल्याला सांगतं. स्तोत्रसंहिता 55 अध्याय आणि त्याचं 22वं वचन सांगतं की तो आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधी ढळू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. की देवाचं वचन सांगतं की तो आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधी ढळू देणार नाही. हालेलुया. खरोखर देवाचं वचन सांगतं की नीतिमान 7 वेळेस पडला तरी तो पुन्हा उठेल. हालेलुया. नीतिमान 7 वेळेस पडला तरी तो काय होईल? पुन्हा उठेल. प्रेज लॉर्ड. धार्मिक 7 वेळा पडला तरी तो पुन्हा उठणारच आहे. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर धार्मिकाच्या हाडांचा सांभाळ करतो. हालेलुया. परमेश्वर धार्मिकाच्या हाडांचा काय करतो? सांभाळ करतो. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन सांगतं की परमेश्वर धार्मिकाची प्रार्थना ऐकतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. मग आज देवाने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया. आज आपण देवाचे निवडलेले लोक आहोत. आज आपण देवाने निवडलेली प्रजा आहोत. आज देवाने आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्याचा होण्याचा अधिकार आपल्याला देवाने दिलेला आहे. हालेलुया. ह्या गोष्टीकडे आपण लक्ष द्या की आपण देवाच्या घरचे आहोत. हालेलुया. तुमची समस्या, तुमची निराशा मोठी नाही आहे. देवाचा जो अनुग्रह आहे, देवाची जी कृपा आहे ती तुमच्या जीवनामध्ये फार मोठी आहे. हालेलुया. की आज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळतं आहे, देवाच्या वचनानुसार आज देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो, ही फार मोठी गोष्ट आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड. कारण देवाची कृपा तुम्हाला पुरेशी आहे आणि देव ती कृपा तुम्हाला पुरवत आहे. हालेलुया. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. हालेलुया. की देव नीतिमानाला कधी ढळू देणार नाही. प्रेज लॉर्ड. आज आपण आपला भार जो आहे तो परमेश्वरावर टाका. प्रेज लॉर्ड. देव म्हणतो की तू आपला भार परमेश्वरावर टाक, तो तुझा पाठिंबा होईल. हालेलुया. देवाचा पाठिंबा घ्या, माणसाचा घेऊ नका. प्रेज लॉर्ड. हालेलुया. माणूस फक्त म्हणेल भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. प्रेज लॉर्ड. परंतु देव म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. जिवंत परमेश्वर म्हणतो की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. तू भिऊ नको, तुझ्या पुढे चालणारा मी तुझा देव परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन आपल्याला सांगतं प्रेज लॉर्ड की तो तुला सोडणार नाही आणि तो तुला टाकणार नाही. देव तुम्हाला सोडणार पण नाही आणि देव तुम्हाला टाकणार पण नाही. प्रेज लॉर्ड. म्हणून इथून पुढं आपली जी समस्या आहे ही समस्या निराशेमध्ये घालू नका. आज अनेक जण निराश आहेत, आपल्या जीवनामध्ये अनेक जण निराश आहेत. ही निराशा काढून टाका. तुमच्या जीवनामध्ये निराशा काय आहे? या निराशेचे उत्तर फक्त जिवंत परमेश्वर प्रभू येशूच तुम्हाला देईल. हालेलुया. ती तुमची जी निराशा आहे, तुमची जी समस्या आहे, ही देवापुढे तुम्ही मांडा. तुमच्या समस्येला उत्तर मिळाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव तुमची समस्या ऐकण्यासाठी आतुर आहे. हालेलुया. देव आज तुमची समस्या ऐकण्यासाठी आतुर आहे. प्रेज लॉर्ड. देवाला तुमची समस्या ऐकायची. प्रेज लॉर्ड. देवाने या ठिकाणी आपण पाहिलं, बायबलमध्ये पाहिलं की देवाने अब्रामाची समस्या ऐकली, देवाने दाविदाची समस्या ऐकली, देवाने हिजकिया राजाची समस्या ऐकली, देवाने एस्तेर राणीची समस्या ऐकली, देवाने नेहमाची समस्या ऐकली. देवाने आपण पाहतो की देवाने या ठिकाणी योसेफाची समस्या ऐकली. हालेलुया. मोशेची समस्या सुद्धा देवाने ऐकली. प्रत्येक समस्याला देवाने त्याला उत्तर देत चालला. प्रेज लॉर्ड.
प्रत्येक समस्या मोशेने देवापुढे मांडली आणि देवाने काय केलं की त्या समस्येला उत्तर दिलं. हालेलुया. प्रत्येक समस्येतून देवाने त्यांना बाहेर काढलं. मग आज तो देव तुम्हाला तुमच्या समस्येतून तुमच्या निराशेतून बाहेर काढणार नाही का? जरूर काढील. हालेलुया. फक्त तुमची समस्या माणसापुढे नाही तर जिवंत देवासमोर मांडायला सुरुवात करा. हालेलुया. तुमच्या प्रत्येक समस्याला देव तुम्हाला उत्तर देईल. हालेलुया. प्रत्येक समस्या देव काढून टाकील. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं की तू आपला भार परमेश्वरावर टाक, कारण तो तुझा पाठिंबा होईल. देवाचा पाठिंबा घ्यायला शिका. हालेलुया. देवाचा पाठिंबा घ्यायला शिका, कारण तो काय आहे. देवाचं वचन सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग कसा आहे, सारखाच आहे. प्रेज लॉर्ड. तो कधी न बदलणारा देव आहे. तो आजही तसाच आहे, कालही तसाच होता आणि उद्याही तसाच असेल तुमच्याबरोबर. कारण त्याचं अभिवचनच आहे की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे. मी तुला सोडणार नाही आणि मी तुला टाकणार नाही. म्हणून तुमच्या निराशेचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे प्रभू येशू. ते बाप करो आणि वचन आशीर्वाद करो. आमेन.